परमेश्वराला मी धन्यवाद देतो या संधीबद्दल. आणि आज वचनातून पाहत असताना आपण एका संदेष्ट्याच्या पुस्तकातून पाहणार आहोत. आणि त्या संदेष्ट्याचं नाव आहे हबक्कूक. योना, मिका, नहूम आणि हबक्कूक. तर या संदेष्ट्याच्या पुस्तकात 3 अध्याय आहेत. आणि जर याची रूपरेषा तुम्हाला थोडक्यात पाहायची आहे की काय आहे हे पुस्तक, तर याचं पार्श्वभूमी अशी आहे की परमेश्वर हा इस्रायल लोकांना बरेच संदेष्टे पाठवून त्यांना इशारा दिला होता की तुम्ही आपल्या पापांपासून वळा, आणि पापापासून वळाले नाही तर तुम्हाला शिक्षा होईल, तुम्हाला त्या शिक्षेतून जावं लागेल. जर आपण अनुवाद याचा 28 अध्याय वाचला तर त्याच्यात आज्ञा पालनासाठी आशीर्वाद आणि आज्ञा भंग केल्याबद्दल श्राप देखील आहेत. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जर तुम्ही या कराराच्या आज्ञा पाळल्या नाही तर तुम्हाला त्रासातून जावं लागेल. तुमच्यावर असं एक राष्ट्र येईल की ज्याची भाषा तुम्हाला माहीत नाही, असे लोक तुम्हाला पकडून घेऊन जातील. म्हणजे जे सगळ्यात मोठा आशीर्वाद त्यांना देवाने दिला होता एका जागेचा, तो दुधामधाचा प्रदेश जो त्यांना दिला होता, तर त्याच्यातून परमेश्वर त्यांना श्राप जर देणार होता सगळ्यात मोठा, तर हा होता की त्यांना त्या दुधामधाच्या प्रदेशातून परत तो बाहेर काढणार होता. आणि परमेश्वराने बरेच संदेष्टे पाठवले या देशासाठी, पण ते काही मानले नाही. आणि त्यामुळं मग शेवटी देवाने निर्णय घेतला की आता यांना 70 वर्ष बाबेल जे राज्य आहे, जे राष्ट्र आहे, त्याच्या बंदिवासात त्यांना जावं लागेल. आणि अशा रीतीने आपण पाहतो की त्याच्या अगोदरचा हा काळ आहे, काही 20-30 वर्षा अगोदरचा हा काळ आहे की ज्या वेळेस परमेश्वराने ठरवलेलं आहे की बाबेल या राष्ट्राद्वारे परमेश्वर त्यांची कानउघडणी करणारे, त्यांचा न्याय करणारे, आणि त्याच्यातून त्या न्यायातून त्यांना जे लोक त्याला शरण येतील त्यांना तो परत एकदा त्यांचं नवीनीकरण करणार आहे. तर ती बाबेल यायच्या अगोदरचा हा काळ आहे. आणि परमेश्वर या संदेशाचा वापर करत आहे की पुढं काय होणार हे तो सांगत आहे. पण जरी ह्या इतिहासामध्ये या गोष्टी आहेत, पण हे पुस्तक खूपच आपल्यासाठी वास्तविक आहे, प्रॅक्टिकल आहे. आजच्या काळासाठी तुम्ही म्हणाल की हे इतिहास समजून मी काय ह्याच्यातून शिकू, पण जेव्हा आपण ही भविष्यवाणी वाचतो तेव्हा हेच पुस्तक नाही, बायबलमधील प्रत्येक जे पुस्तक आहे आणि जे वचनं आहेत ते आजच्या काळासाठी त्याचं खूप मोठं लागूकरण आपण पाहतो. आणि या संदेशामध्ये देखील आपण जेव्हा वाचू तेव्हा फक्त इस्रायलमध्ये काय घडलं हेच नाही पाहणार आहे, पण आपल्या जीवनात देखील या गोष्टी कशा लागू होतात हे आपण पाहणार आहोत. तर हबक्कूक संदेशाला आपण थोडं वाचूया, 1 ते 4 वचनं. हबक्कूक संदेश त्याला दृष्टांताने प्राप्त झालेले देववचन. हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, तू ऐकत नाहीस. जुलूम झाला आहे असे मी तुला ओरडून सांगतो, तरी तू सुटका करीत नाहीस. मला अधर्म का पाहावयास लावतोस, विपत्ती मला का दाखवतोस. लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत, कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे. अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काही एक चालत नाही. दुष्ट धार्मिकास घेरून सोडतो, म्हणून न्याय विपरीत होतो.
आज आपण पाहतो 2 आठवड्यापासून कितीतरी तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल की कितीतरी असे केसेस पुढे येत आहेत की जिथं महिलांचं जे शोषण आहे ते चालू आहे. आणि कलकत्त्यानंतर कितीतरी ठिकाणी मुंबईमध्ये पण आपण पाहतो की जे मुली आणि महिला आहेत त्यांना बरेच त्रासातून जावं लागत आहे. आणि हे आधीपासून चालत आहे, मधीच कधीतरी खूप वेळा आपल्याला ते कळतं. पण आणि बाकीचे देखील भ्रष्टाचार या जगात आहेत. आणि असं असताना आपल्याला वाटतं की हे काय चालू आहे, परमेश्वर का काही करत का नाही, किंवा गव्हर्नमेंट पण का काही करत का नाही, असंच का हे चालत राहिलेलं आहे. आणि आपल्या जीवनात पण आपण काही अन्याय आपल्या जीवनात झालेले आपल्याला वाटत असतील की परमेश्वराने इथे अयोग्य वागला माझ्याशी, मी एवढी त्याची उपासना करतोय, मी व्यवस्थित राहतोय, मी त्याच्या आज्ञा पाळतोय, तरी या संकटात मी का आहे, अशा भ्रष्ट लोकांमध्ये मी का जगत आहे, माझ्या आजूबाजूला एवढा अन्याय का आहे, असा आपल्याला खूप प्रश्न पडत असतील. तर इथे हा संदेष्टा ओरडत आहे, असं बोलत पण नाही, ओरडत आहे, हे परमेश्वरा मी किती वेळ ओरडू, तू ऐकत नाहीस. असं आपल्या सगळ्यांच्या जीवनात झालं असणार कधी ना कधी, है ना, की आपण खूप वेळ ओरडत आहोत, देवाकडे आरोळी मारत आहोत, पण परमेश्वर असं वाटतंय आपल्याला की तो ऐकत नाही. आणि मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका का करीत का नाहीस, मला अधर्म का पाहावयास लावतोस, विपत्ती मला का दाखवतोस. तर त्यावेळेस ते राष्ट्र एवढं वाईट झालं होतं, दुःखी होतं, आणि जे धार्मिक लोक होते ते छळातून जात होते, त्यांना वाईट वाटत होतं. आणि हबक्कूक त्यांच्यापैकी होता, आणि तो म्हणत होता असं का तू होऊ देतोस, तू अधर्म मला का पाहायला लावतो, विपत्ती मला का दाखवतोस, लुटालूट व जुलूम माझ्या समोर आहेत, कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे, अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो. म्हणजे कायदा पण नीट कोणी चालवू शकत नाही, आणि दुष्ट धार्मिकास घेरून सोडतो, आणि न्याय विपरीत होतो. कोणाचा विजय होत आहे, दुष्टाचा विजय होत आहे, आणि धार्मिक त्याचं शोषण होत आहे, असं आपण पाहतो. आता हाच प्रश्न याच संदेष्ट्याने नाही तर बरेच संदेष्ट्याने असे प्रश्न विचारले की तू का अन्याय आम्हाला पाहायला लावतो, तू कार्य का नाही करत परमेश्वरा. जर स्तोत्र याचा 73वा स्तोत्र 73 आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये देखील स्तोत्रकर्ता असंच म्हणत आहे. स्तोत्र 73, देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणार आहे. मजविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते. म्हणजे मी घसरू लागलो होतो, माझा विश्वास असा झाला होता की मी घसरू लागलो होतो, आणि माझी पावले बहुतेक घसरणार होती. दुसरं वचन. तिसरं वचन, का असं होत होतं, कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. अशी परिस्थिती झाली की दुर्जन आणि गर्विष्ठ ह्यांचंच चांगलं होतंय, आणि जे धार्मिक आहेत त्यांचं काहीच चांगलं होत नाही. त्यावेळेस मी त्यांचा हेवा करू लागलो. त्यास मरण यातना नसतात, तो त्यांना पाहत आहे, त्यांना ऑब्झर्व करत आहे दुष्टांना, आणि तो आजूबाजूला पाहतो की हे दुष्ट आहेत, हे वाईट आहेत, तरी यांना मरण यातना नाहीत. ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात, मानव जातीप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर मनुष्यांप्रमाणे त्यास पीडा होत नसतात. म्हणून अहंकार हा त्यांच्या कंठीचा हार बनला आहे, बलात्कार हा त्यास वस्त्राप्रमाणे आच्छादन झाला आहे, पुष्टतेमुळे त्यांचे डोळे बाहेर येतात,
म्हणजे एवढे जाड आहेत ते की त्यांचे डोळे बाहेर येत आहेत, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात, ते थट्टा करतात व दुष्टतेने जुलमाच्या गोष्टी बोलतात, ते मोठ्याने डौलाने भाषण करीतात, ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवतात, त्यांची जीभ पृथ्वीवर मिरवते. तर हे सगळं पाहून तो जो संदेष्ट आहे किंवा हा स्तोत्र करताय त्याला देखील प्रश्न पडलेला आहे की परमेश्वरा तू काही करत का नाहीस. आणि इथं देखील हबक्कूक तोच प्रश्न विचारत आहे. आता याची रूपरेषा अशी आहे की हबक्कूक एक प्रश्न विचारतो, मग 5 वचनापासून आपण पाहतो शेवटपर्यंत परमेश्वर त्याला उत्तर देत आहे. आणि परमेश्वराचं उत्तर ऐकून हबक्कूक मग दुसरा प्रश्न विचारतो, कारण तो अजून अस्वस्थ होतो. आणि मग परमेश्वर परत एक उत्तर देतो. तर असं आहे, एक क्वेश्चन मग आन्सर, म्हणजे संदेश त्या प्रॉफिटचं क्वेश्चन आहे, मग देवाचं आन्सर आहे, मग त्याच्यानंतर परत एक प्रश्न प्रॉफिटचा आहे संदेष्ट्याचा, आणि मग परत त्याच्यानंतर देवाचं उत्तर आहे. तर अशा रीतीने आपण पाहतो की हिची पहिले 2 अध्यायामध्ये ती रूपरेषा आहे. आणि मग 3ऱ्या अध्यायात मात्र प्रॉफिट परत प्रश्न विचारत नाही. जे काही उत्तर त्याला मिळतं तो ते ऐकून घेतो आणि तो कंप्लेन करत नाही आहे, कुठली तक्रार करत नाही. पण पहिल्या 2 प्रश्नांमध्ये त्याची तक्रार असते. आणि ती तक्रार आपण पाहिली आहे की दुष्ट का त्यांचं चांगलं होत राहतं आणि धार्मिक त्याचं का वाईट होत राहतं, आणि परमेश्वरा तू काय करत का नाही आहे. आणि म्हणून आता 5व्या वचनापासून परमेश्वर उत्तर देत आहे. आणि काय उत्तर देतो तो? राष्ट्रांनो लक्ष देऊन पहा व आश्चर्यचकित व्हा, कारण तुमच्या काळी मी एक कार्य करतो ते तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही. कारण पहा मी खासद्यांची उठावणी करतो. हे खासदी कोण आहेत? तर बॅबिलॉन, नबुकदनेझर. त्यांचं जे जुनं नाव कॅल्डियन्स म्हणून इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये खासदी लोक असं म्हणतात. तर हे बॅबिलॉनला मी उंच करीत आहे. ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे असं परमेश्वर म्हणतो. जी स्थळे त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीभर फिरत असतात. ते दारुण व भयंकर आहेत. त्यांचा न्याय व त्यांचे वैभव त्यांचे स्वतःचेच आहे. त्यांचे घोडे चित्त्याहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणाऱ्या लांडग्यांपेक्षा ते क्रूर आहेत. त्यांचे घोडेस्वार दौड करतात. असं त्यांचं वर्णन हे लिहून ठेवलेलं आहे 11व्या वचनापर्यंत. आणि परमेश्वर एका मागं एक त्यांना सांगतोय की कसं हे मोठं आणि बलवान राष्ट्र, क्रूर असं राष्ट्र आहे, आणि ते बलवान राष्ट्र बॅबिलॉनचं मी तुमच्यावर पाठवणार आहे तुमचा न्याय करण्यासाठी. आता हे ऐकल्यावर हबक्कूकला आणखीनच त्याला त्रास होतो. परमेश्वरा मी तुला सांगितलं तू न्याय कर, पण परमेश्वर काय करते? एका दुसऱ्या राष्ट्राला आणते न्याय करायला. आता समजा आपण आपल्या देशाच्या गोष्टी देवाला सांगितल्या आणि आपल्या घरातल्या गोष्टी आणि जे काही भ्रष्ट गोष्टी चालू आहेत त्याची तक्रार आपण परमेश्वराला केली, आणि आपण म्हटलं की परमेश्वरा तू न्याय कर लवकरात लवकर. आणि परमेश्वर म्हणतो हो ठीक आहे, मी चायनाला उंच करत आहे, चायना देशाला मी उंच करत आहे किंवा पाकिस्तानला उंच करत आहे, आता ते येऊन तुमचा न्याय करतील. असं झालं तर काय होईल बरं? आपल्याला आवडेल का? आपण काय म्हणतोय? देवा तू न्याय कर, जे वाईट लोक आहेत त्यांचं तू न्याय कर. पण परमेश्वर म्हणतो नाही, मी चायनाला आणणार आहे युद्ध करायसाठी. मग ते आपल्याला पटेल का? कारण चायना जेव्हा युद्ध करेल तेव्हा ते बघणार नाही आहेत इथं कोयनोनिया चर्च आहे, इथं ख्रिश्चन लोकांचं घर आहे असं ते बघणार नाही. ते डायरेक्ट बॉम्ब फेकतील आणि कुठं पण पडेल त्याच्यात सगळ्यांचा पण नाश होऊ शकतो. बरोबर? तर ते आपल्या
आपल्याला पण असं ऐकवलं असतं देवाने तर आपल्याला ते आवडलं नसतं. आपण म्हणतो देवा तूच ये आणि तू न्याय कर, पण परमेश्वर म्हणतो नाही, मी एका दुसऱ्या राष्ट्राला पाठवणार आणि त्यांच्याद्वारे तुमचा न्याय होणार आहे म्हणे. आणि मग हा हबक्कूक आणखीनच त्रासलेला होऊन जातो आणि मग 12व्या वचनात तो काय म्हणतो बघा, हे परमेश्वरा माझ्या देवा, माझा पवित्र प्रभू, तू अनादी काळापासून आहेस ना, आम्ही मरणार नाही. आता म्हणतो आम्ही मरणार नाही. हे परमेश्वरा तू त्याचा न्याय नेमिला आहे, हे दुर्गा त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्या स्थापले आहे. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लावत नाही. तो तू या बेईमानी करणाऱ्यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकतो, तेव्हा तू का उगा राहतोस? म्हणजे हे लोक तर आमच्याहून वाईट आहेत आणि तू आमच्याहून वाईट अशा राष्ट्राला आमचा न्याय करण्यासाठी आणतोय आणि तू बघत राहशील, असं त्याला प्रश्न करतोय. तुझ्याने अपवित्रता बघवत नाही, तुझ्याने वाईट बघवत नाही, मग तू असं वाईट कृत्य का करत आहे? आमच्याहून वाईट असलेले लोक ते आमच्यावर न्याय करण्यासाठी वापरतोय. आणि परमेश्वर म्हणतो हो मी वापरणार, पण त्यांना वापरून घेतल्यावर त्यांचा देखील न्याय मी करणार आहे. बॅबिलॉनचा पण न्याय करणार, पण अगोदर त्यांच्या हातूनच तुमचा न्याय होणार आहे. त्या संदेश त्याला हे आवडत नाही, त्याला भीती वाटू लागते. आणि आपल्याला पण बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की आपल्याहून वाईट लोक परमेश्वर वापरतो आपल्याला सुधारण्यासाठी. होऊ शकतं का? होऊ शकतं. आपल्याहून जे चुकीचे लोक आपल्याहून जे वाईट लोक आहेत किंवा आपल्यापेक्षा जे दुष्ट लोक आहेत, परमेश्वर आपल्याला सुधारण्यासाठी त्यांचा उपयोग आपल्या जीवनात तो करू शकतो. आणि हे कदाचित आपल्याला आवडणार नाही, पण परमेश्वराच्या योजना या वेगळ्या असतात. पण परमेश्वर म्हणतो की ते जे वाईट करतील आणि जेवढं मी त्यांना सांगितलं होतं त्याच्या पुढं जर ते गेले तर मग मी त्यांचा पण न्याय करणार आहे. आणि बाबेलने तेच केलं. बाबेलने जेवढं देवाने त्यांना सांगितलं होतं न्याय करायचा, त्याच्याहून ते पुढं खूप त्यांनी वाईट केलं. जेवढं सांगितलं होतं त्याच्यापेक्षा पुढं ते गेले आणि क्रूर ते होते आणि खूप वाईट रीतीने त्यांनी त्यांचं राज्य चालवलं. आणि त्यामुळं परमेश्वर त्यांचा देखील न्याय तो करणार होता आणि त्याची भविष्यवाणी पण इथे दिलेली आहे. तर दुसऱ्या अध्यायामध्ये तो असं तक्रार करतो की परमेश्वर असं करणार नाही, परमेश्वर तर अशा वाईट लोकांचा उपयोग करणार नाही. आणि मग तो दुसऱ्या अध्यायात म्हणतो पहिल्या वचनात, मी आपल्या काय लिहिलंय हे, पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन, तो मजबरोबर काय बोलेल आणि माझ्या घराण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल हे मी पाहीन. म्हणजे मी वाट पाहीन आता परमेश्वर काय बोलणार आहे. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ, पाठ्यांवर ठळकली, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे. तो फसावयाचा नाहीस. त्यास विलंब लागला तरी त्यात वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही. म्हणजे मी आता जे उत्तर देणार आहे तुला ते लिहून ठेव आणि दगडांच्या पाट्यांवर लिहून ठेव, म्हणजे ते कधी पण पुसलं जाणार नाही आणि लवकरात लवकर हे वचन पूर्ण होणार आहे, याला विलंब लागणार नाही. आणि काय उत्तर तो देतो परमेश्वर, पहा तो गर्वाने फुगला आहे. तो म्हणजे बाबेलचा राजा, बाबेलचे
जे राष्ट्र ते गर्वाने फुगलं आहे. त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही, पण धार्मिक तर आपल्या विश्वासाने जगेल. ते राष्ट्र गर्वाने फुगलेलं आहे आणि मला माहिती आहे की ते वाईट आहेत, पण या सगळ्या गोष्टीत जो धार्मिक आहे, जो रायचस आहे, तो त्याच्या विश्वासाने जगेल, असं इथं लिहिलेलं आहे. खाली जर तुम्ही फुटनोट पाहिलं तर त्याच्या विश्वासूपणामुळे जगेल असं लिहिलेलं आहे. म्हणजे परमेश्वर आपल्याशी विश्वासू आहे आणि आपण देखील त्याच्याशी विश्वासू असलं पाहिजे. आणि त्या विश्वासूपणामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्याने पण आपलं तारण होतं, पण त्याच्याशी विश्वासू पण राहायचं. आणि हे वचन नवीन करारात 3 वेळा लिहिलेलं आहे. खाली जर तुम्ही फुटनोट पाहिलं, या बायबलमध्ये नाही आहेत, पण 3 वेळा ते वापरलं आहे. रोमकरास पत्रामध्ये मला वाटतं 1:17 आणि रोम हां 3 आणि इब्री 10:38. तर 3 वेळा हे वचन नवीन करारात वापरलंय की द रायचस शॅल लिव्ह बाय फेथ. इतर ठिकाणी लिहिलंय की वी डू नॉट वॉक बाय साईट. आम्ही दृष्टीने चालत नाही, आम्ही विश्वासाने चालतो. याचा अर्थ काय? विश्वासाने जगेल म्हणजे काय? की कठीण समय येणारे, न्यायाचे दिवस येणारे, दुष्ट राष्ट्र अटॅक करणार आहे आणि परमेश्वरच ते करवत आहे. एवढं सगळं असून काय पुढं घडणार कोणालाच माहिती नाही. तर असे खूप सारे प्रश्न जेव्हा मनात आहेत की कसं होणार, आपण याच्यात टिकू का आपलं सर्व नाश होणार, कोणती परिस्थिती होईल. युद्ध आल्यावर जेव्हा आपण पाहतो युक्रेनवर जेव्हा रशियाने अटॅक केला तेव्हा आपण पाहतो कसं युद्ध असतं. मग इस्रायलने त्या पॅलेस्टाईनवर त्या गाझावर अटॅक केला, तर त्यावेळेस पण आपण पाहतो की किती वाईट परिस्थिती होते. तर अशी परिस्थिती असताना देखील हे सगळं काही परमेश्वर करत आहे आणि परमेश्वराच्या मर्जीनुसार होत आहे. आणि तरी देखील आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा, हे किती कठीण आहे. आणि म्हणून परमेश्वर सांगत आहे की धार्मिक जो आहे तो आपल्या विश्वासाने जगेल. धार्मिक जो आहे तो देवावरील त्याच्या विश्वासाने, आणि त्याचा जो विश्वास आहे देवावर, त्याच्यामुळे तो तरेल आणि तो जगेल. आणि आपल्याला देखील हेच सांगितलंय की या जगात भरपूर अशा गोष्टी होतात, जागतिक पातळीवर पण होतात आणि वैयक्तिक पातळीवर पण आपल्या जीवनात होतात, की आपलं सगळं आयुष्य हलून जातं. आपण स्थिर असतो, आपल्याला वाटतं की हां हे सर्व माझ्याकडं आहे, हे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, हे काम आहे, या गोष्टी आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की मी सेफ आहे. पण परमेश्वर असा हलवतो कधी कधी की त्याच्यामुळं कोणतीच गोष्ट मग आपल्याला कळते की याच्यावर मी स्थिर नाही आहे. आणि त्यावेळेस खऱ्या रीतीने आपण हा विचार करू लागतो की एकच गोष्ट आहे की जी स्थिर आहे आणि ते म्हणजे परमेश्वर. आणि त्याच्यावर मी भरोसा ठेवला तरच मी या कठीण प्रसंगातून पार मी जाऊ शकेल. आणि हेच इथे परमेश्वर त्याला सांगत आहे की धार्मिक जो बाबेल आहे तो गर्वाने फुगला आहे आणि त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही. मी त्याचा उपयोग करणार आहे, पण तो माझ्याहून पुढं चाललाय. मी जेवढं सांगितलंय त्याच्याहून तो पुढं क्रूरतेकडे जात आहे. आणि तो जो न्याय आणणार आहे, कदाचित मी जो न्याय ठरवलाय त्याच्यापेक्षा वाईट असेल, पण तरी देखील जे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता
तुम्ही घाबरू नका, तुम्ही तुमच्या विश्वासाने स्थिर असे उभे राहा. आणि पुढच्या वचनात जर तुम्ही पाहिलं तर बाबेलचा कसा नाश होणार आहे ते सगळं त्याने दिलंय 5व्या वचनापासून. 5 वेळा धिक्कार आहे असा शब्द येतो आणि बाबेलविषयी ते लिहिलेलं आहे. शिवाय त्याचा द्राक्षरस दगा देणारा आहे, तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही, त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढवली आहे, तो मृत्यूसारखा अतृप्त आहे, तो सर्व राष्ट्रास आपणाजवळ जमा करतो, सर्व लोकांस आपल्या नजीक एकत्र करतो. हे सर्व त्याला कवन कूट वचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील आपला माल नव्हे, त्याने जो आपली बुद्धी वृद्धी करतो व गहाणांचा बोजा आपणावर लादून घेतो त्याला धिक्कार असो. म्हणजे दुसऱ्यांच्या मालमत्तेतून स्वतःचं घर तो बांधत आहे, स्वतःचं राष्ट्र बांधत आहे, अशा लोकांवर धिक्कार असो. तुला चावणारे एकाकी उठवणी करणार नाहीत का? तुला छळणारे जागे होऊन तू त्यांची लूट होणार नाहीस काय? असं बाबेलविषयी परमेश्वर म्हणते की तू ज्या लोकांना लुटलं ते तुला लुटणार नाहीत काय? तू पुष्कळ राष्ट्रास लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील. माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरावर व त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम त्यामुळे असे होईल. आणि पुढं जर तुम्ही वाचत राहिला तर त्याने जसं रक्त सांडलं आहे त्याचं देखील रक्त सांडण्यात येईल. त्याने जसं लुटलं तसं त्यांना देखील करण्यात येणार आहे. पण नंतर अगोदर देवाच्या लोकांचा न्याय होणार आहे याच राष्ट्राद्वारे, क्रूर राष्ट्राद्वारे. पण त्यानंतर परमेश्वर बाबेलचा देखील न्याय करणार आहे आणि ते इकडे दिलेलं आहे या बाकीच्या वचनात. शेवटचं वचन 20 वचन आपण पाहतो. बरेच मंदिरांमध्ये, चर्चमध्ये हे लावलेलं असतं. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरती त्याच पुढे स्तब्ध राहो. परमेश्वर आपल्या मंदिरात आहे, सर्व धरती त्याच पुढे स्तब्ध राहो, है ना. आणि ह्याचं हे काय आहे, मला असं वाटतं की हबक्कूक सारखं प्रश्न विचारत होता की असं का, हे का? मग देवाने सांगितलं बाबेल येणारे न्याय करायला, मग असं का बाबेलला का पाठवतो, नाही का? आणि असं प्रश्न विचारत होता. पण आता परमेश्वराला सगळं माहिती आहे. आपल्याला माहीत नसतं देवाचे मार्ग, आपल्याला पटत पण नाही कधी कधी देवाचे मार्ग. पण परमेश्वर काय सांगतोय की तुम्ही माझ्या पुढे स्तब्ध राहा. तो त्याच्या मंदिरात आहे म्हणजे तो राज्य करत आहे. तो काय घाबरलेला नाही, इकडे काय चालू आहे, इथे किती गोंधळ चालू आहे म्हणून तो गडबडलेला नाहीये. तो त्याच्या मंदिरात उपस्थित आहे, परमेश्वराची उपस्थिती आहे. आणि तो म्हणतोय की तुम्ही त्याच्या पुढे स्तब्ध राहा, शांत राहा. जसं स्तोत्र 46 मध्ये है ना, शांत व्हा आणि समजा की मी देव आहे. बी स्टिल अँड नो दॅट आय एम गॉड, है ना. तर बऱ्याच वेळा आपण खूप देव त्याचं कार्य करत असतो तेव्हा आपण खूप ह्याच्यातून जातो आणि आपण म्हणतो असंच का आणि तसंच का, आणि तू हे का नाही करत, असं का नाही न्याय करत, आणि माझ्याप्रमाणे तू न्याय कर, है ना. आपण असे प्रश्न विचारत राहतो. पण परमेश्वर म्हणते मी सर्व बनवलेलं आहे, मी सर्व लोकांना बनवलंय, मी अधिकार मला आहे, मी सॉव्हरेन नाही का, असा प्रभू आहे. आणि म्हणून तुम्ही गप्प बसा, है ना, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळं काही बघून घेईन. आणि हीच गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे की बऱ्याच वेळा आपण देवाच्या गोष्टींमध्ये कधी कधी असंतुष्ट होऊन जातो. त्याचं जे कार्य करायची पद्धत आहे त्याच्यात असंतुष्ट होतो आणि कितीतरी प्रश्न आपल्या जीवनात असतात. पण परमेश्वर म्हणतो मी हजर आहे,
मी आहे आणि तुम्ही स्तब्ध राहा माझ्या पुढे आणि माझी उपासना करा, माझ्यावर भरोसा ठेवा. जेव्हा प्रश्न आहेत ना आणि त्याची उत्तरं मिळत नाहीत, तेव्हाच खरा भरोसा आपण ठेवू शकतो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाले तर मग भरोसा ठेवण्यात काही अर्थ नाही. वी डू नॉट वॉक बाय साईट, है ना, वी वॉक बाय फेथ. जर दृष्टीने आपण चालत असू, सगळं काही बरोबर आहे, आणि मग जात असू, मग काहीच उपयोग नाही. पण जर काही दिसत नाहीये पण तरी पण आपण देवाचा हात पकडून चालतोय, पूर्ण 100% देवावर भरोसा आहे आपला, मग तेव्हाच भरोशाची किंमत म्हणजे खरी गोष्ट जी आहे ती कळते की भरोसा काय असतो. जेव्हा आपले प्रश्न आपल्याला त्याचे उत्तर मिळत नाही, पुढं काय होणार ते समजत नाही, तेव्हा आपण खरं देवावर अवलंबून राहतो. आणि परमेश्वराची हीच इच्छा आहे की तो त्याच्या मंदिरात आहे आणि सर्व धरती त्याच्या पुढे स्तब्ध राहो आणि त्याची उपासना करू, त्याला जाणून घ्यावं. आणि मग हबक्कूक ते ऐकतो. हबक्कूक परत तिसरा प्रश्न नाही विचारत. हबक्कूक परत तिसरा प्रश्न नाही विचारत. तो काय करतो? प्रार्थना करत आहे. आणि ते देखील स्तोत्र, एक स्तोत्रासारखं हे तिसरा अध्याय आहे. आणि तो देवाची उपासना आणि आराधना करत आहे. आणि मग ते शेवटचे वचन आपण जे आहेत तिसऱ्या अध्यायाचे, की त्याला माहिती आहे की युद्ध होणार आहे, त्याला माहिती आहे की बाबेलचं राष्ट्र येणार आहे आणि ते बराच न्याय करणार आहेत, हे सगळं जाणून आहे तो. आणि तरी त्याला भीती वाटत आहे. पण तरी देखील शेवटी तो काय म्हणतो? अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले. 17वं वचन, तिसरा अध्याय 17वं वचन. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातले कळप नाहीसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो. तर आपण पाहतो योना जो होता ना, तो शेवटपर्यंत राग 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 करत राहिलाय ना, आणि मला मारायचंय, आणि देव त्याला समजावतोय तरी त्याला कळत नाही. पण इथे आपण पाहतो हबक्कूक त्याचं पुस्तक तसं एंड करत नाही. त्याला पण बरेच प्रश्न होते. हबक्कूकला पण जे देवाने सांगितलं ते प्रसन्न करणारं नव्हतं, त्याच्या मनाप्रमाणे नव्हतं. पण तरी देखील हबक्कूक काय करतो? देवाची आराधना करायचा निर्णय घेतो. जरी सगळं काही त्या युद्धामुळं सगळं काही नाश पावलेलं आहे, सगळे माझं बँक अकाउंट निघून गेलेलं आहे, सगळे जे गोष्टी ज्याच्यावर मी भरोसा ठेवत होतो ते सर्व गोष्टी निघून गेलेत, पण तरी देखील मी काय करेल? मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. आणि परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे आणि तो माझे पाय हरणांच्या पायांसारखे करतो. हे हरिणे ना, हे उंच डोंगरावर तुम्ही आधी पाहिलं असेल, नॅशनल जॉग्राफिक जे चॅनल असतं त्याच्यात ते प्राण्यांचं दाखवतात ना, त्याच्यात असं एक हे आहे हरिण, की जे खूप उंच असं डोंगर कपारीत चढतं, आणि त्या हरणासारखे माझे पाय देवाने बनवले आहेत. म्हणजे छोट्याशा जागेत पण ते असे पाय ठेवून वर 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 जातात. का? कारण त्यांना कॉन्फिडन्स असतो. आणि परमेश्वराने त्याच्यामध्ये मला कॉन्फिडन्स दिला आहे, म्हणून मी उच्च स्थानावर जातो. मी त्या डिप्रेशनच्या दरीमध्ये नाही जाणार. मी देवामध्ये विश्वास ठेवून या कठीण प्रसंगात पण मी उंच आणि उंच निघून जाईल.
असं तो एंड करत आहे हबक्कूक. आणि थोडक्यात आपण पाहूया की विश्वास आपल्याला आठवण करून देतो की आपण आता आपल्या जीवनासाठी देवाची रचना पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. जी योजना आहे देवाची ती आपल्याला पूर्णपणे समजत नाही, परंतु कालांतराने आपण देवाच्या प्रीतीवर विश्वास ठेवूया, है ना. की देवाची योजना आपल्याला नाही समजून समजता येत किंवा कळत नाही आहे की काय होणार आहे पुढं, पण आपण त्याच्या प्रीतीवर तर भरोसा ठेवू शकतो, है ना. की त्याचा स्वभाव जो आहे, त्याचं जे चरित्र आहे, त्याच्यावर आपण भरोसा ठेवायला देव सांगत आहे. देवाच्या बुद्धीवर आपल्याला भरोसा ठेवायचा आहे. आपल्याला कळत नाहीये की ही योजना कशी काय पूर्ण होईल, ही कशी काय मी याच्यातून तरेल, वाचेल, पण परमेश्वराच्या प्रीतीवर आणि त्याच्या बुद्धीवर आपल्याला या कठीण प्रसंगात विश्वास ठेवायचा आहे. एक वचन आहे रोम 8:28 आणि 29 की परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारकच होतात. सर्व गोष्टी काय होतात? कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्व ज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. तर रोम 8:28 आपल्याला कसं आठवतं की जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना सर्व गोष्टी कल्याणकारक होतात. ऑल थिंग्स वर्क फॉर द गुड असं आपण म्हणतोय ना. पण हे वचन काय नाही सांगते हे आपण आधी लक्षात घेऊया. बऱ्याच वेळा हे वचन आहे ना चुकीच्या रीतीने आपण समजतो. रोम 8:28 तर हे वचन काय आश्वासन देत नाहीये. हे असं आश्वासन देत नाहीये की जे घडते ते सर्व चांगले आहे. हे वचन असे म्हणत नाहीये की जे काही तुमच्या जीवनात घडतं ते चांगलं आहे असं नाही म्हणत आहे. प्रत्येक वाईटासाठी परमेश्वर कारणीभूत आहे असं देखील हे वचन म्हणत नाही. की जे काही वाईट होतं ते पण देवापासून आहे हे पण ते म्हणत नाही. प्रत्येकासाठी सर्व काही शेवटी आनंद देणारे होईल असे देखील ते म्हणत नाही. मग हे वचन काय सांगत आहे की त्याचा मुख्य उद्देश आपल्याला येशू ख्रिस्तासारखे बनवण्याचा आहे. 28 आणि 29. 28 मध्ये सर्व गोष्टी मिळून हितकारक किंवा कल्याणकारक होतात. का कल्याणकारक होतात? कारण या चांगल्या आणि वाईट गोष्टी हे आपल्याला कोणासारखं बनवत आहेत? त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे, स्वभावाप्रमाणे. येशूसारखं आपल्याला त्या गोष्टी बनवत आहेत. आणि या चांगल्या हेतूसाठी देव सर्व गोष्टींचा वापर करतो, चांगल्या आणि वाईट. म्हणजे आपल्याला जे आनंद देणाऱ्या असतात आणि आपल्याला दुःख देणाऱ्या, त्या दुःख देणाऱ्या गोष्टी पण देव वापरतो. कशासाठी? आपल्यामध्ये चांगला स्वभाव उत्पन्न करण्यासाठी. म्हणून जे दुःखी गोष्टी होतात तुमच्या जीवनात ते खरंच दुःखदायक गोष्टी आहेत, पण परमेश्वर हे दुःख देखील वापरतो चांगल्यासाठी. आणि ते चांगलं काय आहे? तर आपल्याला देवाच्या स्वभाव, त्याच्या पुत्राच्या स्वभावासारखं रूपांतरित करण्यासाठी या दुःखित गोष्टींचा वापर करतो. परमेश्वर त्या वाईट गोष्टींना परवानगी देतो आपल्या जीवनात, म्हणजे त्या दुःखातून, त्या छळातून परमेश्वर आपल्यामध्ये एक नवीन स्वभाव उत्पन्न करतो.
जे लोक त्या दुःखातून आणि त्रासातून गेलेले नाहीत ना, त्यांच्यामध्ये हा स्वभाव दिसायला खूप वेळ लागतो. परमेश्वर चांगला आणि वाईट कुठलाही अनुभव तो त्याच्या गौरवासाठी वापरून घेतो. कुठलाही अनुभव वेस्ट होऊ देत नाही जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी. आणि म्हणून असं समजू नका की काय वाईट झालं ते आपलं नंतर आनंदच देणारे, म्हणजे शरीराला आपल्या नाही. शरीराला दुःख होईल, मनाला दुःख होईल, पण त्या दुःखातून परमेश्वराचा चांगला हेतू काय आहे? आपल्याला आणखीन स्थिर करण्यासाठी, आपल्याला आणखीन त्याच्यासारखं बनण्यासाठी, आपल्याला आणखीन त्याच्यावर भरोसा ठेवण्यासाठी. त्यासाठी परमेश्वर हे दुःख आणतो. हबक्कूकच्या जीवनात पण त्याला वाटत होतं हे सर्व गोष्टी आहेत, परमेश्वर आपल्याला वाचवल, पण परमेश्वर म्हणतो नाही, मी बाबेलला आणणार आहे. आणि त्याच्यात त्याला त्या कठीण प्रसंगात त्याला देवावर भरोसा ठेवण्यास भाग पाडलं जातं. आणि आपल्या पण जीवनात अशा काही गोष्टी येतील आणि असतील आज देखील, की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. मी दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर मी अवलंबून राहू शकत नाही, त्याच्याशिवाय कोणीच नाही. एकदा एका व्यक्तीने काय केलं तुम्हाला माहिती आहे ना, हे असतं फुलपाखरू. फुलपाखरू आधी ते आळी असते ना, आळीसारखे असते, आणि मग ते पान खात खात राहतं आणि मग त्याचं ते कोश एक बनतो आहे ना, एक ककून म्हणतात त्याला है ना. ते कोश बनतो आणि त्या कोशामधून मग ते फुलपाखरू स्ट्रगल करत करत ते तोडून मग ते बाहेर येतं आणि मग सुंदर ते एकदम सुंदर असं फुलपाखरू बनतं त्या आळीचं. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा ते ककून ते असं हँग होत असतं, असं लटकलेलं असतं, आणि ते तोडण्यासाठी ते आतमध्ये त्याचे पंखांनी ते स्ट्रगल करतं तो कोश तोडण्यासाठी. आणि एक व्यक्ती ते पाहत होता तो, की हे फुलपाखरू 2-3 दिवस झाले ते प्रयत्न करत आहे पण निघत नाहीये. तर तो काय करतो, ब्लेड घेतो आणि ते जे असतं ना ते कापून टाकतो, की ह्याला किती वेळ लागतोय हे पंखांनी तोडायला, त्यालाच कंटाळा येतो. आणि म्हणून तो काय करतो, ब्लेडनी ते कापून टाकतो आणि ते फुलपाखरू लगेच खाली पडतं. आणि खाली पडतं आणि थोड्या वेळाने ते उडू शकत नाही आणि मरून देखील जातं. तुम्हाला माहिती आहे का, की जे स्ट्रगल करतं ना ते तोडण्यासाठी, तो कोश, तो ककून तोडण्यासाठी जो फोर्स लावतं ते पंखांनी, त्यामुळे ना त्याचे पंख स्ट्रॉंग होत असतात. त्या पंख काय होत असतात, स्ट्रॉंग होत असतात, बलवान होत असतात, शक्ती मिळत असते त्या पंखांना. आणि मग जेव्हा ते तोडतं तेव्हा ते पंखात शक्ती आलेली असती म्हणून ते फुलपाखरू उडू शकतं. पण जर आपण ते अगोदरच तोडलं तर मग त्याचं स्ट्रगल पूर्ण नाही झालेलं आणि त्यामुळं त्याचे पंख डेव्हलप नाही होत आणि त्यामुळे ते उडू शकत नाही आणि ते मरून गेलं. तर ह्याच्यातून काय शिकतो आपण, की त्या काही त्रासातून जावंच लागतं आपल्याला. जर तो त्रास आपण शॉर्टकट करायला पाहिला किंवा पळून जायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला ती पुढच्या गोष्टी सहन करण्यासाठी शक्ती मिळणार नसते. आणि म्हणून आपल्याला त्या फुलपाखरूला जसं त्या त्रासातून, त्या स्ट्रगलमधून जावं लागतं, कारण त्यामुळंच त्याला शक्ती मिळणार आहे पुढं उडण्यासाठी. आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की परमेश्वर देखील आपल्याला जेव्हा काही दुःखातून, त्रासातून जाऊ देतो तेव्हा आपल्यामध्ये तो काय करत आहे, विश्वास बळकट करत आहे. आणि तो विश्वास आपल्याला पुढं देखील उपयोगात
येणार आहे. आणि म्हणून आपण त्याच्यापासून ती जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यातून आपण पळून जाऊ नये, पण हबक्कूकसारखं आपण भरोसा ठेवायला शिकू. आपण म्हणूया की ठीक आहे, मला परमेश्वरा भीती वाटते, पण तरी देखील मी निवडतो की मी तुला आराधना करेल, मी पळून जाणार नाही, मी विश्वास सोडून देणार नाही. मी त्या कठीण परिस्थितीत जेव्हा सगळं काय अंधकारमय आहे असं मला वाटतं, तरी देखील मी विश्वास ठेवत राहील. आणि परमेश्वर त्याला तो विश्वास देतो, त्यामुळे त्याचे पाय त्या हरणाच्या पायासारखे ते होतात. आणि ते कठीण, ते असे दरीमध्ये फक्त चालत नाही, व्हॅलीमध्ये तो चालत नाही. तो म्हणतो मी उंच शिखरावर जाईल. आणि मला परमेश्वराने तो भरोसा दिला, म्हणून मी उंच आणि उंच डोंगरावर मी चढत जाईन, मला पडण्याची काहीच भीती वाटणार नाही. तर आपण लक्षात ठेवूया की आपल्या जीवनात पण समस्या आहेत का, आपल्या जीवनात पण प्रश्न आहेत का, आणि का आहेत त्याचं उत्तर आपल्याला देव देत नाही आहे. पण देवाला माहिती आहे का, आपल्याला नाही माहिती का, पण देवाला माहिती आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्या योजना कळत नसतील तरी आपण त्याच्या प्रीतीवर विश्वास ठेवूया, त्याच्या प्रीतीवर अवलंबून राहू आणि त्याच्या योजनेवर आपण विश्वास ठेवूया, कारण तो आपला प्रभू आहे. परमेश्वर म्हणतो तुम्ही सर्व चिंता माझ्यावर टाका, मी तुमची काळजी घेईन. आणि असं परमेश्वर म्हणत आहे. कोणी असा पॉलिटिशियन किंवा एक नगरसेवक म्हटला तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना तुमच्या पाठीशी, तेव्हा पण आपण किती एकदम हे होतो, अरे हा पॉलिटिशियन म्हणतोय की मी आहे तुमच्या बरोबर. मग देव सांगतो आपल्याला, मग आपण का नाही सिरियसली घेत ते? जेव्हा देव म्हणतोय की मी तुमची चिंता व्हाईल, मी तुमच्याविषयी चिंता करेल, मी तुम्हाला सांभाळून घेईन, तर परमेश्वराचे शब्द का आपण सिरियसली नाही घेत? आणि म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया. तर so will you trust in him even if you don't understand why? Will you trust him, and trust him without explanation, logic or reasoning? आपल्याला विचार करायला, तर्क करायला देव लावत नाही. ते सगळं बुद्धी आपली वापरून झालेली आहे, तरी पण परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि का ठेवायचा? कारण तो आपला परमेश्वर आहे, त्याने ही सर्व सृष्टी बनवली आहे, त्याला सगळं काय माहिती आहे, त्याला प्रारंभ माहिती आहे, त्याला शेवट माहिती आहे. आणि म्हणून किती प्रश्न असले तरी आपण त्याची आराधना करायला आपण शिकूया, हबक्कूकसारखं. आणि म्हणून हे वचन जसं त्यांना लागू होतं, पण आजच्यासाठी पण हे खूप चांगलं असं वचन आहे आपल्यासाठी. आणि कठीण दिवसात, कठीण प्रसंगात जे काही आपल्याबरोबर घडले, हे जरी वाईट होतं, पण ते वाईट परमेश्वर आपल्याला त्याच्या महिमेसाठी आणि त्याच्या चांगल्यासाठी आपल्या जीवनात तो वापरून घेत आहे, आपल्याला त्याच्या पुत्रासारखं बनवण्यासाठी. आणि जेव्हा आपण बनू तेव्हा आपण त्याची महिमा करू, आपल्या जीवनातून बरेच लोकांना त्याची महिमा दिसेल. आणि या कार्यासाठीच देवाने आपल्याला या पृथ्वीवर जीवन ठेवलेलं आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो या वचनासाठी, आणि ह्याच्यातून तू आम्हाला तो भरवसा निर्माण कर. आणि आमच्यामध्ये देवप्पा जी भीती आहे ती घालवून टाक आणि विश्वास निर्माण कर परमेश्वरा. आम्ही या जगात असलेल्या कितीतरी गोष्टींवर आणि लोकांवर अवलंबून असतो, पण आम्हाला देवप्पा तुझ्यावर अवलंबून राहायला तू शिकव.
येशू ख्रिस्ताच्या नावात मी मागतो. आमेन.